का बरं अभ्यासतोय तोही एक एक भाग आता आपल्याला हळूहळू हा समजेल. सुरुवातीला थोडक्यात आपण कार्ल युंग झालं की मला बाटली आणून दे. एक मिनिट. आता बहुतेक सगळ्यांचे आवाज म्यूट आहेत. ओके. सो भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय विचारसरणीच्या जवळपास जाणारा असा हा सिद्धांत कार्ल युंग यांनी सांगितला. कार्ल युंग आणि सिग्मंड फ्रॉइड यांचे आधी फार घनिष्ठ असे संबंध होते, अगदी जीवाभावाचे. म्हणजे एकमेकांमध्ये सलग 13 तास एकेका मुद्द्यांवरती, मनाच्या एकेका संकल्पनेवरती यांच्यामध्ये चर्चा होत होती. आणि एक प्रकारे सिग्मंड फ्रॉइड यांनीही असं सांगितलं होतं, असं घोषित केलं होतं की मनोविश्लेषण शास्त्रामध्ये कार्ल युंग हे माझे वारसदार म्हणून आहेत. त्याला अगदी नम्रपणे आणि प्रांजळपणे कार्ल युंग यांनी असं उत्तर दिलं होतं की आपल्यामध्ये जे असे मित्रत्वाचे किंवा रादर एक पितापुत्रांचे असे जे काही संबंध आहेत तेच संबंध मला फार आवडतील असं. पण तरीही एका कॉन्फरन्समध्ये, एका परिषदेमध्ये या दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले, अगदी खडाजंगी झाली, वादावादी झाली. आणि तेव्हापासून जी एक विचारसरणी कार्ल युंग यांनी स्वीकारली होती ती पूर्णपणे सोडून दिली, त्याग केला त्याचा. आणि त्याच्यानंतर कार्ल युंग यांनी स्वतःचा वेगळा मानसशास्त्राचा सिद्धांत हा समोर आणायला सुरुवात केली. या सिद्धांतामध्ये जेव्हा आपण एक एक करून या संकल्पना बघत जाऊ तेव्हा आपल्याला हेही समजेल की आपल्याकडच्या तत्वज्ञानामध्ये अर्धनारी नटेश्वर, पूर्वजन्म आणि अन्य जे काही अशा महत्वाच्या संकल्पना आहेत त्याच संकल्पना कार्ल युंग यांनी काहीशा वेगळ्या पद्धतीने त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेत. साधारण 1-2 वेळेस कार्ल युंग हे भारतामध्येही येऊन गेले. म्हणजे 1930च्या आसपास बँगलोरचं हे म्हैसूरचे जे राजा होते त्या राजांच्या धर्मगुरूंशी कार्ल युंग यांनी चर्चा केली होती. कार्ल युंग यांच्या ऑफिसमध्ये किंवा केबिनला मागे जे हल्लीच्या काळात ज्याला आपण एक मोठा वॉलपेपर म्हणू, ते वॉलपेपर हे हिमालयाचं होतं. इतकंच नाही तर मनाला विज्ञानाचेही काही नियम हे कसे लागू पडतात तोही सगळा भाग त्यांनी सांगितला. आज लेक्चर झालं की ह्यातला जो एकूण मराठी मधला कंटेंट आहे आणि इव्हन फ्रॉइडचा तोही मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो, तो मराठीतला. आणि मुद्दाम काही हेडिंग्स हे इंग्लिश मध्ये पण समोर स्क्रीनवरती तसे ठेवलेले आहेत. अर्थात एक्सप्लेनेशन सगळ्यांच्या सोयीसाठी हे मराठीतून असेल आणि थोडं इंग्लिश मधून सुद्धा. थोडक्यात एक भाग आपण आतापर्यंत बघितला. सिग्मंड फ्रॉइड यांचं म्हणणं असं होतं की पहिली 5 ते 7 वर्ष हीच आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी फार आवश्यक आहे. म्हणजेच एक प्रकारे आपला भूतकाळ हाच आपल्यासाठी निर्णायक असतो. पण कार्ल युंग यांनी हे मत पूर्णपणे खोडून काढलं आणि त्यांनी सांगितलं की भूतकाळ जरी महत्वाचा असला तरीही वर्तमानामध्ये आपण काय करतो आणि आपण भविष्याचा विचार कसा करतो ह्या गोष्टींनी आपल्या जीवनाला, आपल्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारे दिशा मिळत असते. आणि म्हणून हे कार्ल युंग यांचं एक कोट आहे किंवा वाक्य आहे की आय एम नॉट व्हॉट हॅपन टू मी. माझ्यासोबत जे काही आधी झालं ते म्हणजे मी असं नाही, तर काय मला व्हायचं आहे, काय मला स्वतःमध्ये बदल करायचे आहेत
ह्याविषयी मी काय विचार करतोय ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. लाईव्ह स्केच काय आहे तो भाग ऑलरेडी आता आपण डिस्कस केला. हे पीपीटी शेअर करणारच आहे. पण तरीही आता पुढचा जो मुद्दा आहे की 3 तत्व. मन म्हणजे केवळ एक अदृश्य असा भाग असा नाही, तर हे मन एक प्रकारे ही ही ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेला विज्ञानाचेही काही नियम आहेत. लागू होतात. सारखेपणा आहे विज्ञानाच्या त्या तत्वांचा आणि आपल्या मनाचा. तो कसा? तर हा भाग प्रिन्सिपल ऑफ अपोजिट. अपोजिट म्हणजे काय? तर विरोधाभास. विरोधाभासाचं तत्व हा पहिला नियम त्यांनी सांगितला. उदाहरणार्थ, मी जर असं म्हटलं, सावंत सर फार अभ्यासू आहेत. कुठल्या आधारे मी त्यांना अभ्यासू असं म्हटलं? कुठल्या आधारे मी असं म्हणतो की सावंत सर हे नियमित असतात वर्गामध्ये? कारण अनियमितपणा म्हणजे काय हे कुठेतरी मला माहिती आहे. म्हणून नियमितपणाची मी काहीतरी व्याख्या करू शकलो किंवा नियमितपणाविषयी मी काहीतरी भाष्य करू शकलो. तसंच एखाद्या व्यक्तीला मी जेव्हा असं म्हणतो की ती व्यक्ती चांगली आहे, म्हणजे वाईट व्यक्ती काय आहे हा अनुभव कधीतरी मी घेतलेला आहे. वाईटपणाचा काहीतरी मला अनुभव आहे. त्याच्या विरोधामध्ये मला काहीतरी एखाद्या व्यक्तीचं वर्तन दिसतंय, जाणवतंय, लक्षात येतंय म्हणून. तसंच आपल्या मनामध्ये सगळ्या प्रकारचे विरोधाभास, सगळ्या प्रकारचे द्वंद्व असतात. काय करायचंय आणि काय करायचं नाही. एक बाजू माहिती असल्याशिवाय दुसऱ्या बाजूचा विचार आपण करूच शकत नाही. आपल्या प्रत्येक इच्छेला, आपल्या प्रत्येक भावनेला दुसरी सुद्धा किनार ही असतेच. म्हणजे जसं नदी असते, पण त्या नदीला दोन्ही बाजूनी ते तट सुद्धा असतात किंवा किनारे पण असतात. तसंच हे आपल्या मनाला लागू आहे. विरोधाभासाचे तत्व असं पहिल्या मुद्द्याचं भाषांतर आपण करू शकतो. हे तत्व समजतंय? होतंय क्लिअर? सर याबद्दल थोडं आणखीन सांगा ना. म्हणजे द्वंद्व म्हणजे प्रत्येक इच्छेच्या विरुद्ध इच्छा आपल्या मनात असते. हे हो, थोडंसं. हो. ओके, ओके. जेव्हा आपण असं म्हणतो की मला हे काहीतरी करायचं आहे, मला एखादा कोर्स करायचा आहे, मला अमुक एक गोष्ट ही मिळवायची आहे किंवा मला अमुक एक गोष्ट प्राप्त करायची आहे. म्हणजे काहीतरी दुसरं आपण असंही ठरवत असतो, कळत नकळतपणे, की काय मला नाही करायचंय. ते आपल्या लक्षात येत नाही हा दुसरा भाग झाला. पण काहीतरी ठरवतोय म्हणजे दुसरीही एखादी बाजू आहे, की ज्या गोष्टीकडे आपण कमी लक्ष देतो, कमी प्राधान्य देतो आणि म्हणून एका महत्त्वाच्या गोष्टीला जास्त प्राधान्य देतो. आता जसं सांगितलं, की एखाद्या व्यक्तीला आपण पटकन लेबल कसं लावतो, की ते चांगले आहेत. का बरं चांगले म्हटलं त्यांना? कारण की वाईट म्हणजे काय हे माहिती आहे. हरिओम सर. हरिओम. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, की आम्हाला रात्र माहिती आहे, अंधार माहिती आहे, कारण नंतर उजेड येणार आहे असं. असं पण म्हणू शकतो, बरोबर. असंही म्हणता येईल. द्वैतवाद सुद्धा म्हणू शकतो. द्वैत, अद्वैतवाद अगदी बरोबर आहे. तोही भाग आपण म्हणू शकतो. पण फक्त एक आत्तापुरताचा जर आपण विचार केला, की कार्ल युंग यांनी ही हे जे काही विज्ञानातला भाग असेल किंवा आता अगेन विज्ञानामध्ये सुद्धा जे आपण सेल लावतो, असे घड्याळामध्ये असतील किंवा आणखीन कुठे, तर तिथे सुद्धा अणू असतात आणि रेणू पण असतात. प्लस पण असतं आणि मायनसची पण साइन असते. आणि 2 सेल जेव्हा आपण एकमेकांवरती लावतो, तेव्हा ते प्लस त्याला जोडून तो मायनस वाला भाग असतो. तेव्हाच ती एनर्जी ही
काय आपण म्हणू, ही निर्माण होते किंवा तिथे प्रोड्यूस होते. जेव्हा एक प्रकारे तसा विरोधाभास असतो, तेव्हाच ती ऊर्जा एका ठराविक अशा विशिष्ट दिशेनं ती काम करते, असं कार्ल युंग यांचं म्हणणं होतं. ह्या सिद्धांताचे प्लस आणि मायनस किंवा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज हेही शेवटी आपण डिस्कस करणार आहोत. हो काळे सर, विचारा. सर आता द्वैतवाद म्हणलं तर म्हणजे हाफ प्रिन्सिपल असं म्हणायचं की छोट्याकडून मोठ्याकडे जाणं असं म्हणायचं, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ऑपोजिट. छोट्याकडून मोठे असं नाही, छोटं आणि मोठं हे दोनही आपल्या मनामध्ये असतं, एवढंच. त्यातला आपण काय निवडतो आणि कसं निवडतो किंवा पुढे काय करतो तो एक एक भाग, आणखीन पुढचे पण मुद्दे आहेत, तेव्हा त्याला हे आणखीन जोडून घेता येईल आपल्याला. चालेल सर. हो हो, जैन विचारा. हाँ सर, राजेशजी. हा, सर in simple terms we know what is to be done and what is not to be done. आणि do's and don'ts. बरोबर असं आहे का याच्यावर? बरोबर बरोबर. हो हो. काय? दुसरं जे करेक्ट, हे दुसरं जे तत्व आहे, आता त्याचा आधी उदाहरण देतो, होपफुली ते समजेल. आता अशी कल्पना करा की एक मिनिट. हा, कविताताई आणि जयश्रीताई आणि अंजलीताई ह्या 3 जणी आहेत. त्यापैकी कविताताई आणि जयश्रीताई या दोघी एकमेकींशी खूप चांगलं बोलतात. खूप त्यांच्यामध्ये एक म्हणजे असं खेळीमेळीचं वातावरण आहे. अगदी जिवलग अशा मैत्रिणी आहेत. तुलनेनं कविताताईंचं आणि अंजलीताईंचं इतकं जास्त संपर्क नाहीये, इतका जास्त काही संवाद नाहीये असं. पण प्लीज आपापल्या माईक हे म्यूट असतील याची काळजी घ्या. इथे लिंक थोडीशी डिस्टर्ब होते कारण त्याच्यामुळे. ओके, तर कविताताई आणि जयश्रीताई ह्या एकमेकींशी खूप क्लोज आहे किंवा कनेक्टेड आहे. होऊ नये पण समजा या दोघींमध्ये काहीतरी भांडण झालं किंवा मतभेद झाले आणि दोघींनी एकमेकांशी बोलणं हळूहळू कमी केलं, आणि मग नंतर कविताताईंचा जो अंजलीताईंशी आधी संपर्क नव्हता किंवा इतकं जास्त बोलणं नव्हतं, हळूहळू आता या दोघींमध्ये तो संपर्क वाढला. साधारण अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या कॉलेज लाईफ मध्ये किंवा आता सुद्धा, की एका व्यक्तीशी आधी आपलं खूप जमतं आणि मग नंतर काही मतभेद हे झाल्यानंतर आपल्या त्या व्यक्तीशी संपर्क हा कमी होतो आणि दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीशी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमध्ये आपली आवड ही वाढते. हा अनुभव आहे सगळ्यांचा या स्वरूपाचा? हो सर. हो सर आहे. हो सर. ओके, हरिओम सर. हरिओम. आता सध्याचं महाराष्ट्र सरकार म्हणजे त्याचं चांगलं एक्झाम्पल म्हणता येईल, शिवसेना, बीजेपी आणि इतर महाविकास. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता हाच भाग, हा विज्ञानामध्ये काय आहे, सायन्स असं म्हणतं की एनर्जी कधीही नष्ट होत नाही आणि कधीही ती तयार पण होत नाही. एनर्जी फक्त शिफ्ट होत असते. ऊर्जा जी आहे, ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, ऊर्जा कधीही तयार होत नाही. फक्त एका गोष्टीतून, एका बाजूतून ती दुसऱ्या गोष्टीकडे किंवा दुसऱ्या बाजूकडे ती फक्त शिफ्ट होत असते किंवा त्याचं स्थलांतर होत असतं. आणखीन एक भाग सांगतो. कन्वर्ट शब्द योग्य. कन्वर्ट, अगदी बरोबर, करेक्ट. दुसरं तत्व काय? सांगतो. आणखीन एक भाग सांगतो त्यातला, की आपल्याकडे एक मराठीमध्ये असंही म्हणतात की ज्या अर्थी खड्डा खोदलाय त्या अर्थी कुठेतरी माती असणारच. ह्या 2-3 रेफरन्सेस, 2-3 एक्झाम्पल्स आपण जे काही हे आता असे डिस्कस केले, तो भाग म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इक्विव्हॅलन्स. इक्विव्हॅलन्स म्हणजे समानतेचं तत्व. समानतेचं तत्व.
सर म्हणजे मला ते पहिलं उदाहरण नाही कळलं. हो ठीक आहे, हरकत नाही, सांगतो. म्हणजे जी माझी मानसिक ऊर्जा आधी एका व्यक्तीमध्ये फार गुंतलेली होती, जी माझी मानसिक ऊर्जा आधी एखाद्या गोष्टीमध्ये फार गुंतलेली होती, आता ती दुसऱ्या गोष्टीमध्ये माझी ती ऊर्जा गुंतत चालली आहे. म्हणजे एका गोष्टीतली ऊर्जा कमी होते, दुसऱ्या गोष्टीमध्ये ती हळूहळू वाढते. एखाद्या व्यक्तीशी आधी माझे खूप चांगले संबंध होते, नंतर काही कारणानं ते मतभेद झाले किंवा भांडणं झाली किंवा काही आणखीन असेल, की ती व्यक्ती लांब गेली आणि मग नंतर संपर्क हा मुळात कमी झाला. मग तो संपर्क हा कमी झाला म्हणजे दुसरीकडे आपला तो संपर्क, दुसरीकडे आपली ती आवड, ती ऊर्जा, ती अटॅचमेंट दुसऱ्या कुठल्यातरी एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्यातरी एखाद्या गोष्टीमध्ये ती आपली आवड हळूहळू वाढते. याचं सर्वात उत्तम उदाहरण सांगू सर? हो हो प्लीज. इफ यू आर वेगन देन यू विल ईट टोफू इन्स्टेड ऑफ पनीर. हा हा, क्या बात, करेक्ट करेक्ट. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा असंच असतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आपण आपली मानसिक ऊर्जा, ज्याला तत्वज्ञानाच्या भाषेत किंवा आणखीन वेगळ्या ह्याच्यात आपण ज्याला सिद्धी म्हणतो, मानसिक सिद्धी, या कधी आणि कशा त्या हळूहळू डेव्हलप होतात जेव्हा आपण इतर अनेक गोष्टींमध्ये आपलं जे मन गुंतलेलं आहे, ती आपली मानसिक गुंतवणूक ठराविक मर्यादित गोष्टींमध्ये जेव्हा आपण ती हळूहळू साठवत जातो, तेव्हा हळूहळू अर्थातच आपल्याला त्या गोष्टींमधले बारकावे समजत जातात. ते झालं प्रिन्सिपल ऑफ इक्विव्हॅलन्स. म्हणजे आता आपली ती मानसिक ऊर्जा ही अधिक समानतेच्या तत्वावरती काम करत जाते. म्हणून एनर्जी म्हणजे मानसिक ऊर्जा, अर्थात इट इज कंटिन्युअली रिडिस्ट्रीब्युटेड. सारखं सातत्यानं आपल्या मनामध्ये आपल्या मानसिक ऊर्जेचं काय होत असतं, स्थलांतरण होत असतं. म्हणून किंवा आणखीन एक असं की जेव्हा आपण लहान होतो आणि जर आपण कधी समुद्रकिनारी किंवा कोकणात वगैरे गेलो असू, तेव्हा आपण ते शंख शिंपले गोळा करतो आणि मग नंतर घरी आणल्यावरती 8-15 दिवस भरपूर रोज ते बघतो, खेळतो, धुतो वगैरे, खूप काय 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 काय. दुसरं खेळणं आलं की ते शंख शिंपले बाजूला पडतात आणि मग त्या दुसऱ्या एखाद्या खेळण्यामध्ये आपलं मन आपण जास्त रमवतो. हेच तत्व आपल्या संपूर्ण जीवनाला लागू आहे. का म्हणजे काही गोष्टी आपल्याला सुरुवातीला फार महत्वाच्या वाटतात, नंतर जेव्हा दुसऱ्या गोष्टी तिथे येतात, आपली आधीची ती आवड आता नवीन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, नवीन व्यक्तींमध्ये ती गुंतत जाते. तिसरं तत्व, अर्थात त्याचं काही असं भाषांतर वगैरे असं नाही, कारण तो एक प्रकारे टेक्निकलच असा शब्द आहे, पण त्याला प्रिन्सिपल ऑफ एंट्रोफी असं म्हणतात. आता हे विज्ञानाचं तत्व म्हणजे कसं, आंघोळीच्या वेळेस आपण काय करतो की साधारण पाव बालदी किंवा 75% साधारणपणे आपण गरम पाणी घेतो आणि मग नंतर वरती विसावण किंवा गार पाणी आपण घालतो आणि मग आपण म्हणतो की हे गार पाणी घेतल्यामुळे आता म्हणजे सोसेल किंवा जमेल, झेपेल अशा अशा टेम्परेचरचं ते पाणी झालं आहे. पण विज्ञान असं म्हणतं की गार पाणी घातल्यामुळे ते झालंय असं नाही, तर इक्वलायझेशन ऑफ एनर्जी डिफरन्सेस, म्हणजे गरम पाणी पूर्वी जे 75% व्यापलेलं होतं, आता ती पाण्याची व्यापकताही वाढली आहे, म्हणून पाण्याचं टेम्परेचर ते कमी झालं. म्हणजे व्यापकता जेवढी आपली जास्त होत जाते, तेवढं मनाच्या ऊर्जेचं विस्थापन सुद्धा तसं होत जातं. अनेकदा आपली आवड, आपलं प्रेम, आपला उत्साह हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभाजित असतो, डिव्हायडेड असतो. जी मानसिक ऊर्जा आहे ती मानसिक ऊर्जा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभागलेली असते. हे तत्व आहे. याच्यामध्ये चूक, बरोबर, चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य असं काही नाही. तत्व हे तत्व आहे.
मनाचा एक प्रकारे हा स्थायी भाव आहे हा, असं कार्ल युंग यांनी सांगितलं. विरोधाभासाचं तत्व, समानतेचं तत्व, एट्रोफी, फार फार तर एक समजायला सोपं म्हणून व्यापकतेचं तत्व असंही आपण म्हणू शकतो. होतंय क्लिअर इतपत? सर दुसरं जे होतं प्रिन्सिपल ऑफ इक्विव्हॅलन्स, हो. तर त्यात असं म्हणता येईल का, म्हणजे आपण एकातली अटॅचमेंट सोडून दुसऱ्यामध्ये नंतर हे करतो, तर बरोबर. त्यात असं म्हणता येतं का की आपण सतत नाविन्याचा शोध घेतो? हो, नाविन्याचा शोध घेतो किंवा एके ठिकाणी जर आपल्याला काही म्हणजे नकारात्मक अशी प्रतिक्रिया आली किंवा अपेक्षित असा काही प्रतिसाद नाही मिळाला, हळूहळू मग आपण त्या गोष्टी सोडतो आणि दुसऱ्या गोष्टींची सवय, आवड, कास ही धरत जातो, असंही म्हणू शकतो आपण. सर याच्यात असं उदाहरण देता येईल का, की आता कोणी कॉलेजमध्ये आहे, तो आधी एका मुलीत खूप गुंतला होता मुलगा, त्याचं ब्रेकअप हा. झालं आणि हा. त्यानंतर तो त्याच्यातून म्हणजे निघाला बाहेर आणि जास्त लक्ष अभ्यासात देऊ लागला. हो, हो, असंही होऊ शकतं. व्यक्तीतून एखाद्या म्हणजे वस्तूमध्ये, एखाद्या उद्दिष्टामध्ये, एखाद्या कलेमध्ये ट्रान्सफर कुठेही होऊ शकतं. ती ऊर्जा आहे. ती ऊर्जा कधी असं नाही म्हणत, की आधी जर आपण व्यक्तीमध्येच होतो, तर मग आता एखाद्या वस्तूमध्ये कसं, असं नाही. व्यक्तीतून एखाद्या वस्तूकडे किंवा वस्तूतून एखाद्या व्यक्तीकडे किंवा आणखीन कसंही ती एनर्जी शिफ्ट होत असते, रिडिस्ट्रीब्यूट होत असते. आणि ही एनर्जी जी आहे सर, ती चांगल्या गोष्टीत शिफ्ट होते की वाईट? म्हणजे तो मुलगा अभ्यासात लक्ष घालायला लागला की दारूच प्यायला लागला? म्हणजे दोन्ही हे होऊ मग शकतं, आपल्या काही होऊ संस्कारावर शकतं. अवलंबून असतं. बरोबर, बरोबर, बरोबर. Yes. हम्म. तर मला तिसऱ्याचं आणखी एक उदाहरण देता येईल का? हो, मी तेच विचारणार होते. हा हा, हो द्या, बोला. सर तिसरा ऑप्शन समजला नाहीये, तुम्ही देऊ शकाल का एखादं सोपं उदाहरण? अच्छा अच्छा. सोपं उदाहरण असं की म्हणजे जो एक महाभारतातला भाग आहे की एकदा द्रोणाचार्य सगळ्या हे शिष्यांना घेऊन ते गेले होते आणि मग हे झाडावरती पक्षी आणि मग त्या पक्षाचा डोळा वगैरे. एक अर्जुनच असा होता की तो म्हणाल की मला फक्त डोळा दिसतोय आणि बाकीच्यांचं म्हणणं होतं की आम्हाला झाड दिसतंय, पक्षी दिसतंय, ते ढग दिसतायत, आकाश दिसतंय वगैरे वगैरे. हे जसं आहे तसंच आपलं प्रेम ही संकल्पना किंवा आपली आवड ही संकल्पना अनेकदा अनेक गोष्टींमध्ये विभागलेली असते, व्यापक असते ती. फार कमी वेळेस असं होतं की केवळ एकाच गोष्टीचं, एकाच कुठल्या तरी मुद्द्याचं आपल्याला भरपूर प्रेम, पूर्ण आवड किंवा पूर्ण राग सुद्धा कुठल्या तरी एकाच गोष्टीचा असतो, असं अगदी कमी वेळेस होतं. अनेकदा आपल्याला एकापेक्षा अनेक गोष्टींचा राग असतो, अनेकदा आपल्याला एकापेक्षा अनेक गोष्टींची अटॅचमेंट, प्रेम किंवा अन्य जे काही भावभावना आहेत, त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, वेगवेगळ्या वस्तूंमध्ये त्या विभागलेल्या असतात. तेवढी ती आपली व्यापकता असते. अशा पद्धतीनं आपलं मन हे काम करत असतं. मला हा मुद्दा आवडला याच्यातला, हा. की ते आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या वारंवार जर तुम्ही जे बोलले की नकारात्मक भाव तिथून जर यायला प्रयत्न करू नये, तर दुसरीकडे माणूस जातो. ते कुठल्या याच्यात जाऊ शकतं असं नाहीये. बरोबर, कुठेही होऊ तर शकतं ते. पॉझिटिव्ह, कुठेही होऊ निगेटिव्ह, शकतं. कन्स्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह कसंही. डिस्ट्रक्टिव्ह कुठल्या याच्यात होऊ शकतं. हो, ओके. पुढचा जो भाग आहे ही झाली मनाची तत्व. आता पुढचा जो भाग कार्ल युंग यांनी सांगितला त्याच्यावरती ते असं म्हणाले की मनाची कार्य, फंक्शन्स म्हणजे कार्य. मग प्रमुख 4 अशी कार्य कुठली, तर एक म्हणजे संवेदन, वेदन होणं, सेन्सेशन, गार, गरम, थंड,
एखादी गोष्ट लांब आहे, जवळ आहे, ती आपल्याला दिसते, चव आहे, स्पर्श ज्ञान आहे. आपल्याला वासावरून सुद्धा काही गोष्टी समजतात आणि मग आपल्या हळूहळू मानसिक प्रक्रिया सुरू होत जातात. संवेदनांच्या माध्यमातून सुद्धा आपलं मन हे काम करत असतं. दुसरं असं इंट्युशन, अंतर्ज्ञान आपण त्याला म्हणू किंवा गट फिलिंग म्हणू, काहीही. की मला आज असं वाटलं होतं की वाघ सरांचा फोन येईल आणि आलाच वाघ सरांचा फोन. जो विचार माझ्या मनात आला, गोष्टी तशा घडल्या. योगायोग म्हणू शकतो, सिद्धी म्हणू शकतो किंवा काही आणखीन, पण हा भाग आहे अकॉर्डिंग टू यू. पण अर्थात ह्याला आपण काही आधार देऊ शकत नाही की काय पुरावा आहे आणि मी असं म्हणू शकतो खरंच आज अमक्या अमक्या वेळेला असा माझ्या मनामध्ये विचार आला होता की वाघ सर मला फोन करतील आणि खरंच तो फोन त्यांनी केला. हे दाखवू शकत नाही किंवा याचं काही मोजमाप करू शकत नाही. म्हणून त्याला नॉन रॅशनल, अविवेकी कार्य आवश्यक आहे पण अविवेकी आहे. गुड्डा सावी, तुला हे घ्यायचंय ना गोळी? अविवेकी कार्य, लगेच उदाहरण मिळालं आपल्याला. दुसरी इतर 2 कारणं जी त्यांनी सांगितली, कार्य सांगितली, ती म्हणजे थिंकिंग आणि फीलिंग. विचार करणं आणि भावना अनुभवणं ही विवेकी कार्य आहेत, कारण ह्यांच्या आधारे आपल्या वर्तनाला ठराविक विशिष्ट अशी दिशा मिळत असते. आपण काय विचार करतोय, ते कसे करतोय, हा सगळा भाग. आता विचार करण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. सकारात्मक विचार किंवा नकारात्मक विचार, विवेकी विचार, अविवेकी विचार, एककल्ली विचार किंवा विविधांगी विचार, सर्जनशील विचार, वेगवेगळे. विचारांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचं आणि समोरच्या त्या विशिष्ट अशा परिस्थितीचं आपण मूल्यमापन करत असतो, मूल्यांकन करत असतो. काय करता येऊ शकतं, काय नाही करता येणार, काय आपण करायला हवं, काय नको करायला, अशा अनेक गोष्टी हे विचारांच्या माध्यमातून. आणि विचारांना ही भावनांची जोड असतेच असते. एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत. विचार आहेत पण भावना नाही असं होत नाही, किंवा भावना आहे आणि तिथे विचार नाही असंही होत नाही. जरी ते विरोधी असले तरीही ते एकमेकांना पूरक आहे. आधी विचार करतो की आधी आपण भावना अनुभवतो. म्हणजे हा प्रश्न म्हणजे आधी कोंबडी की आधी अंड असा आहे. काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात आधी आपण विचार करतो आणि मग भावना अनुभवतो. आणि काही प्रसंग किंवा काही मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की नाही, इट इज द अदर वे राऊंड. आधी आपण भावना अनुभवतो आणि मग आपण विचार करतो. ते अर्थात व्यक्तिपरत्वे सुद्धा आणि त्या प्रसंगानुसार सुद्धा वेगवेगळं असू शकेल, तो भाग वेगळा. पण अशा पद्धतीनं आपलं मन काम करत असतं किंवा प्रतिक्रिया देत असतं. आणि ह्या 4ही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. संवेदन पण आहे, अंतर्ज्ञान, आंतरिक जे जाणीव असते तोही भाग आहे, विचार आणि भावना. ह्याच्यावरच आधारित 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी म्हणजे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. हे कॉम्बिनेशन आपण सध्या बाजूला ठेवूया. पण कार्ल युंग ह्यांनी जगाला दिलेली जी एक महत्वाची देणगी आहे ती म्हणजे आपल्या मनाचं हे विभाजन किंवा मनाच्या 2 प्रवृत्ती. आणि पुन्हा एक गमतीची गोष्ट अशी की या 2ही गोष्टी आवश्यक आहे. असं अजिबात नाही की एक चांगलं आहे आणि एक वाईट. मानसशास्त्र कधीही भेदभाव करत नाही की हे चांगलं आणि ते वाईट. फक्त असं आहे की त्या व्यक्तीला अनुसरून त्या व्यक्तीचे जे काही इतर गुणधर्म आहे किंवा कामाचं स्वरूप आहे त्यानुसार त्या व्यक्तीनं हे ठरवावं की आपण स्वतःमध्ये काय आणि कसा बदल करावा. उदाहरणार्थ एक्स्ट्रोव्हर्जन म्हणजे काय तर बहिर्मुखी. हे मॉड्यूल 4 मध्ये पण होईल पुन्हा,
तेव्हा फक्त ट्रेट म्हणजे गुणवैशिष्ट्यांच्या अनुषंगानं तो मुद्दा असेल. पण आता एक्स्ट्रोवर्ट किंवा बहिर्मुखी म्हणजे काय, तर ही ती माणसं असतात की ज्यांना बोलायला भरपूर आवडतं, यांचा मित्रपरिवार प्रचंड असतो, नाविन्यता सातत्यानं यांना हवी असते. म्हणजे रोज फक्त आणि फक्त वरण भात खातील असे हे बहिर्मुखी नाही. आज वरण भात खाल्लाय, मग उद्या पराठे खाऊ, मग परवा पुलाव खाऊ, मग नंतर समोसा, मग समोसा झाला तर आता समोसा चाट, मग नंतर डोसा, मग आणखी बदल पाहिजे त्यांना. कारण ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ते सातत्यानं बहिर्मुखी असतात. ते मित्रपरिवार सुद्धा प्रचंड असल्यामुळे यांना जर कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये ताण असेल किंवा काही चिंता असेल किंवा एखाद्या गोष्टीची गरज असेल, शक्यतो अडचण ही जाणवत नाही. कारण एकाला विचारलं आणि तो जर का बिझी असेल तर लगेच दुसऱ्याला स्वतःहून विचारतील. स्वतःच्या भावना, स्वतःच्या समस्या व्यक्त करण्यामध्ये यांना कधीच संकुचितपणा वाटत नाही. हिंडणं फिरणं खूप आवडतं यांना. लॉकडाऊन मध्ये अशा लोकांना थोडासा त्रास होणं अगदी स्वाभाविक आहे. कारण मनाची वृत्तीच तशी आहे की बाहेर पडावं आपण. आणि याच्या पूर्ण उलट म्हणजे इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट म्हणजे काय, तर अंतर्मुखी. अंतर्मुखी व्यक्ती अशा असतात की एकला चलो रे, वरण भात भाजी पोळी एकच खावं बास, काही आणखीन जास्त बदल नको, उगाचच कशाला काही असं बाहेरचं किंवा मसालेदार वगैरे काही नको. आपण बरं, आपलं काम बरं, ठीक आहे, फावला वेळ मिळतोय, आपण आपलं जप वाचन, काय जे काही एक महत्वाच्या 1, 2, 3, 4 अशा सिरियली असतील त्याच बघू, झाला विरंगुळा. मित्रपरिवार नाही असं नाही, नक्की मित्रपरिवार अंतर्मुखी व्यक्तींनाही असतो, पण मोजके मित्र असतील त्यांच्याकडे हे सगळं सहजपणे व्यक्त करतील, पण मोजक्या व्यक्तींकडे. योग साधनेच्या दृष्टीनं अंतर्मुखी व्यक्तिमत्व जास्त पूरक आहे. कारण मग तिथे ध्यानधारणा आहे, इतर विचार आहे, स्वतःचा अभ्यास असा आहे, स्वाध्याय येतो त्याच्यामध्ये, अशा सगळ्या गोष्टी येतात. आणि अर्थात असंही होतं की एकाच व्यक्तीमध्ये दोन्ही गोष्टी असतात. काही जण अंतर्मुखीही असतात आणि बहिर्मुखीही असतात. म्हणजे नेमकं कसं, तर उदाहरणार्थ आता व्याख्यानाचा भाग आहे किंवा कामाचं स्वरूप आहे म्हणून सातत्यानं 1 तास 2 तास 3 तास बोलणं आहे, पण हे कामासाठी आहे म्हणून. एरवी वैयक्तिक जीवनामध्ये मी कदाचित इंट्रोवर्ट पण असेन की नाही, जेवढं विचारलं तेवढंच आपण बोलावं, जास्त नाही बोलू. आणि काही जणांचं उलटही असतं, जे सायंटिस्ट वगैरे असतात, संशोधक असतात, एवढेच जो काही त्यांचा तो एकूण कामाचा भाग असतो, कामाचा व्याप जो काही असेल, 8 तास 10 तास 12 तास 14 तास, तेव्हा ते आणि त्यांचं ते संशोधन, तो काय जो काही त्यांचा प्रयोग असेल तो, त्याच्यानंतर एकदा ऑफिसमधून बाहेर पडले की पूर्णपणे स्वच्छंदी, अगदी मोकळं, फ्रीली बोलते. त्याला ॲम्बिवर्ट, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. तिसरा एक भाग आणखीन सांगतो, जो समजायलाही सोपा आणि एक थोडासा गमतीदार असा. हे स्वतःची आणि समोरच्या व्यक्तीची मानसिक प्रकृती माहिती असणं का बरं आवश्यक आहे ते. आता असं समजा की एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये 2 पोस्ट आहेत. एक पोस्ट ही क्लार्कची आहे आणि दुसरी पोस्ट ही सेल्स पर्सन म्हणून आहे, सेल्समॅन जे असतात ते. कुठलाही काही विचार न करता त्या मॅनेजरनी एकाला सांगितलं की तू क्लार्क म्हणून काम करा आणि दुसऱ्याला सांगितलं की तू सेल्स पर्सन म्हणून काम कर किंवा सेल्समॅन म्हणून. क्लार्क जो असतो त्याचं एकूण कामाचं स्वरूप सर्वसाधारणपणे कसं की जे काही आपल्याला मेन आपले वरिष्ठ किंवा सिनियर जे काही काम देतील ते टाईप करणं, एक्सेल शीट करणं, मग त्याच्या प्रिंट काढणं किंवा प्रूफ चेक करणं, अकाउंट्स करणं, टॅली करणं, असं सगळं. म्हणजे थोडक्यात तो आणि त्याचं टेबल, एवढंच त्याचं जॉब. सेल्स पर्सनचं काम काय असतं, दारोदारी जायचं, बेल वाजवायची, ते दार उघडणार, हा सांगणार मी अमक्या अमक्या कंपनीकडून आलोय. 70% लोक असे असतात, आम्हाला नकोय हे, म्हणजे
ऐकण्याच्या आधीच ते हे उत्तर देतात आणि धाड दिशेदार लावतात. आता असं समजा की अंतर्मुखी स्वभावाच्या व्यक्तीला सेल्समनचा जॉब दिला आणि बहिर्मुखी स्वभावाच्या व्यक्तीला क्लार्कचा जॉब दिला. कंपनी तोट्यात 100% जाणार. कारण त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा तो पिंडच नाहीये ते काम करण्याचा. ज्याला बोलायला आवडतंय, ज्याला बाहेर हिंडायला, फिरायला, इतर 4 लोकांशी बोलणं हा स्वभाव आहे, त्याला आपण तिथे कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये बसवून ठेवलंय. आणि ज्याला बोलायला मुळात आवडत नाही, ज्याला व्यक्त व्हायला आवडत नाही, त्याला आपण बळजबरीनं सांगितलंय की हे 10 प्रोडक्ट आज तो दिवसभरामध्ये विकून यायलाच पाहिजे. पण हेच जर योग्य त्या व्यक्तीला तो स्वभाव बघून, ओळखून, त्या स्वभावाला अनुरूप असं जर काम दिलं, तर ती व्यक्ती तिथे साहजिकच स्वतःचं आणखीन जास्त चांगलं काहीतरी, ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणू, उत्पादकता म्हणू, तो भाग नक्की चांगला देऊ शकते. तर म्हणून अशा पद्धतीनं मनाच्या या 2 अशा प्रमुख ज्याला आपण वृत्ती म्हणू किंवा 2 असे गुणधर्म, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी, फार सुटसुटीत आणि सहजतेनं सोपं असं वर्गीकरण कार्ल युंग यांनी हे पहिल्यांदा केलं. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पर्सनल अनकॉन्शियस किंवा वैयक्तिक अबोध मन. जे सिग्मंड फ्रॉइड यांनी सुप्त मनाबद्दल सांगितलं होतं, तोच भाग कार्ल युंग यांनी पण सांगितला की सारखे आपल्या मनामध्ये जे काहीतरी विचार, भावभावना चालू असतात, आठवत असतो काहीतरी, आपल्याला काहीतरी सुचत असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये सातत्यानं चालूच असतात. त्यालाच त्यांनी पर्सनल अनकॉन्शियस असं नाव दिलं. कोणते विचार आपण करतो, कोणत्या भावना आपण अनुभवत असतो, कुठल्या प्रकारच्या कल्पना आपण सातत्यानं करत असतो, ह्या सगळ्याचे आपल्या मनावरती एक प्रकारे संस्कार होत असतात. काही ना काहीतरी परिणाम हे होत असतात. आणि त्याच्यातूनच किंवा त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. कलेक्टिव्ह अनकॉन्शियस म्हणजे सामूहिक अबोधमन, सामूहिक अचेतन. आता मला 1-2 गोष्टी सांगा की 2 दिवसाच्या मुलात जन्म झालेला आहे, त्या मुलाला रडायला शिकवतं कोण? हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा, जगाच्या पाठीवर कुठल्याही मुलाची रडण्याची एकच पद्धत कशी काय असते? रडणं असेल, हसणं असेल, घाबरणं असेल, अंधाराला घाबरणं किंवा काही, हे मुलांना लहानपणापासून किंवा आधीपासून कोण शिकवतं किंवा ती मुलं कसं शिकतात? कोणी सांगू शकेल? किंवा हसतात कशी ती हसतात? हो, ते ज्या वेळेला गर्भामध्ये आई ज्या परिसरात असते, त्या अनाहूतपणे म्हणजे ज्या वेळेला त्याचं थोडं मेंदूचं डेव्हलपमेंट वगैरे सुरू झाल्यावर, तर ते त्याच्याही मना म्हणजे आता याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपलं ते महाभारतातला परत अभिमन्यू. बरोबर. त्याच्यामुळे मग हे हसणं रडणं ज्या वेळेला आई किंवा त्याची म्हणजे आईच म्हणता येईल, ती जे जसे विचार किंवा तसं त्या मुलाच्या मेंदूतही किंवा ती त्याची जे काही कॅपॅसिटी असते तर ते ग्रास करत असतं आणि त्याच्यामुळे मग हे दोन्ही प्रश्नांची उत्तर त्यामुळे मिळू शकतात. हो, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, शक्य आहे. पण सगळ्यांचेच हसण्याची पद्धत, रडण्याची पद्धत एकच कशी असते? आणि मुळात 2 दिवसाच्या किंवा जन्म होऊन जेमतेम 5 मिनिटं झाली ते मूल रडायला लागतं, किंवा काही वेळेस असंही होतं 6 महिन्याचं मूल झोपेमध्ये हसतं. मग ते हसणं म्हणजे असंच एक पद्धत
हे कोण बरं शिकवतं त्याला? ते कुठून येतं मुलांमध्ये? म्हणजे आता दोन लगेच आणि ते रडणं सुद्धा सगळ्यांचं, आणि ते सुद्धा जगाच्या पाठीवर जन्म घेणाऱ्या सगळ्या मुलांच्या बाबतीत एकच असतं. मग आता आपण असं तर नाही म्हणू शकत की सगळ्या आयांना त्या 9 महिन्यांमध्ये एकाच प्रकारचं वातावरण मिळतं किंवा असतं असं. नाही नाही आता आपल्याकडे म्हणतात हसणं ना, ती कोणती तरी देवी येऊन हसवते मुलांना आणि रडवते. बरं, हे एक उत्तर. ठीक आहे. नाही नाही आता हसणं हा युनिव्हर्सल, हसणं लाफ्टर इज लाफ्टर ओनली. हो, पण कसं? तुम्ही सांगायचा प्रयत्न करत आहे ते अगदी बरोबर आहे, मला पटतंय. पण कसं? शब्दात व्यक्त नाही करता येत. बर. हरिओम सर. हरिओम, बोला सावंत सर. जे सर्जन आहे ना, सृष्टीचं सर्जन आणि सृजन हा हे वैश्विक लेवलवर झालेले आहे. आणि जसे निर्मिती झाली सृष्टीचे, एक विशिष्ट नाद होता, आहत आणि अनाहत नाद. हो. तर हे दोन्ही वेगवेगळ्या स्पेसमध्ये अवतरित असतात आणि एका ठिकाणी जे झालं ते सर्वत्र सृष्टीमध्ये त्याचं हे होतं, म्हणजे स्प्रेडिंग, पसरलेलं ज्याला आपण म्हणतो. बरोबर. शब्द नंतर आले. आधी घर्षणातून जे ध्वनी उत्पन्न झालेत वेगवेगळे, जसं आता बागेत केळ लावलेली असते बघा, काही सांगतात ना की केळी पण प्रसव वेदना करते, तिथं स्त्री सारखं तर नाही तिला बोलता येत, परंतु ते आवाज येतात, ठराविक शेतकरी लोक सांगत असतात बघा. बर. हो. अशा पद्धतीचं हे युनिव्हर्सल सर्जन असल्यामुळे ऑटोमॅटिक ते बाळ क्राईंग करतं बा. हा एक सिद्धांत आहे तिथे, युनिव्हर्सल लॉ म्हणतात त्याला. ओके. बर. धन्यवाद. ओके. हो. कार्ल युंग यांनी काय सांगितलं? कार्ल युंग यांनी असं सांगितलं की जसे, एक मिनिट, कोणाचं तरी माईक परत चालू आहे. कार्ल युंग यांनी असं सांगितलं की जसं आता आपली जी आत्ताची शरीराची ठेवण आहे, डोळे, डोकं, हात, पाय, कान, नाक, तोंड, पोट, सगळ्याच गोष्टी, या जशा पूर्वापार आहेत, पिढीजात आपली हातापायांची ठेवण ही सगळ्यांची तशीच आहे, किंवा केसांची ठेवण असेल किंवा काही आणखी. हे जसं शारीरिकतेच्या हे पातळीवरती पूर्वजांकडून जसं आलेलं आहे, तसंच मानसिक गुणधर्म सुद्धा हे आपल्याला पूर्वजांकडून, अँसेस्टर्स, म्हणून त्याला कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, फार पूर्वी म्हणजे आदिमानवाच्या काळामध्ये राग व्यक्त करण्याची जी पद्धत, म्हणजे राग ही भावना होती, तीच भावना आत्ता पण आहे, फक्त मोड बदलत गेले. हे एक कारण त्यांनी सांगितलं. आणि दुसरं, ज्याला आपल्याकडे आपण पूर्वजन्मीचे संस्कार, पूर्वजन्मीचं स्मरण आपण म्हणू, त्या आधारे सुद्धा 6 महिन्याच्या त्या बाळाला झोपेमध्ये सुद्धा जर का ते बाळ हसत असेल, कार्ल युंग यांनी सुद्धा तो संबंध जोडण्याचा प्रयत्न केला की म्हणजे कुठेतरी ह्या बाळाला, त्या जीवाला त्याच्या मागच्या जन्माचे काहीतरी संस्कार, काहीतरी स्मरण आहे आणि म्हणून तो हसत असेल, शक्यता म्हणून. काही मानसिक असे गुणधर्म आहेत की जे पूर्वापार चालत आलेले आहेत, त्याच्यामध्येच हे गुणधर्म की हसणं, रडणं, घाबरणं हे काही शिकवावं नाही लागत. जगाच्या पाठीवर कुठलंही ते मूल असेल, अमेरिकेतल्या आईचं असू दे, ऑस्ट्रेलियाच्या आईचं असू दे, किंवा आपल्या नाशकातल्या आईचं, ते घाबरणं ही भावना का बरं? कारण की मूळ मानवी संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी सुरुवातीपासून आहेत, त्याच गोष्टी शारीरिक आणि मानसिक या पूर्वापार पिढीजात अशा पुढे कंटिन्यू होत आलेल्या आहेत. म्हणून त्याला त्यांनी नाव दिलं कलेक्टिव्ह, सामूहिक. हे सगळ्यांमध्येच आहे. आता काही आणखीन असे पण गुणधर्म आहेत जे फक्त हसणं, घाबरणं किंवा रडण्यापुरतच हे मर्यादित नाही. ते कोणते गुणधर्म? तर त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे पर्सोना. हे इंग्लिशच नाव आहे.
ही चारही नावं जी आहेत किंवा हेडिंग जे आहेत हे पूर्णपणे इंग्लिशच आहेत, पण त्याचं अर्थात म्हणजे पर्सोना काय, तर पर्सोना हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे मुखवटा. वैयक्तिक जीवनात आपण असंख्य मुखवटे घालून वावरत असतो. आईचा मुखवटा, भावाचा मुखवटा, मुलाचा मुखवटा, बहिणीचा मुखवटा, एक शिक्षक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून, एक नागरिक म्हणून, एक मित्र म्हणून, काहीही. जेवढे आपले संबंध, जेवढे आपले नाती असतात, तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आपण ते म्हणजे परिधान करत असतो किंवा त्या पद्धतीनं त्या माध्यमातून आपण संवाद साधत असतो त्या व्यक्तींशी. अर्थात एक विद्यार्थी म्हणून जसं आपण आपल्या सरांशी बोलू तसंच आपणच आपल्या मित्रमैत्रिणींशी नाही बोलणार किंवा जसं मित्रमैत्रिणींशी बोलू त्याच पद्धतीचं तसंच तेच बोलणं आपण आपल्या शिक्षकांशी नाही करणार, कारण आपल्याला ती जाणीव तिथे आहे. वैयक्तिक जीवनात आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळे मुखवटे घालून आपले व्यवहार हे आपण करत असतो. हा भाग सुद्धा पूर्वीपासून आहे. शिकार करताना आक्रमकता असायची त्या व्यक्तीमध्ये, पण म्हणून जेव्हा इतर प्रकारचे जे काही संबंध असतील तेव्हा काही आक्रमक असं वर्तन नसायचं. तेव्हा प्रेमाचे, आपुलकीचे, साधेपणाचे असे ते संबंध असायचे किंवा मुखवटे असायचे. आणि अर्थात ते साधेपणाचे मुखवटे घेऊन शिकार ती होणं शक्यच नाही. तर थोडक्यात वेगवेगळ्या भूमिका आपण आपल्या रोजच्या जीवनात निभावत असतो, हे कार्ल युंग यांनी सांगितलं. दुसरा हा जो मुद्दा आहे हा म्हणजे अर्धनारी नटेश्वर. भारतीयांची ही संकल्पना युंगला फार आवडली. तीच त्यांनी आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगितलं आणि वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये हे तत्व जोपासलं जातं हेही त्याच्या लक्षात आलं. उदाहरणार्थ हे जे सर्कल दिसतंय ह्याला हे चायनीज सिम्बॉल आहे, त्याला यिन यान सर्कल असं म्हणतात. यिन यान सर्कल. पांढऱ्यामध्ये काळा ठिपका आणि काळ्यामध्ये पांढरा ठिपका, म्हणजे स्त्रीत्वामध्ये पुरुषत्व असतं आणि पुरुषत्वामध्ये स्त्रीत्व असतं. हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. याच्यामध्ये अनैसर्गिक, अयोग्य किंवा चुकीचं असं काहीही नाही. अशी उदाहरणं तुम्ही अनेकदा बघितली असतील, ऐकली असतील. काही कारणानं जोडीदार सोबत नसेल तर त्या आईनीच हे मुलांना लहानाचं मोठं केलं आणि मग नंतर मुलं म्हणाली की आईने आम्हाला माया पण लावली, म्हणजे जिव्हाळ्यानी आपलेपणाने पण वाढवलं आणि वडिलांची शिस्त पण लावली. किंवा दुसरं असं, वडिलांनी आम्हाला शिस्त लावली आणि आईपणाच्या त्या एका वात्सल्यतेनं सुद्धा हे लहानाचं मोठं केलं. अशा पण काही महिला असतात की जे पूर्ण अगदी पुरुषांसारखी ती धमक, ती जिद्द, ती जिगर, तो आक्रमकता, तो स्वभाव त्यांनी त्या पद्धतीनं त्या काम करतात. आणि असे पण काही पुरुष असतात की ते इतके हळवे, इतके संवेदनशील असतात आणि स्त्रियांची जी काही कामं असतात ती सुद्धा ते तेवढ्याच सफाईदारपणे करतात. मग तो म्हणजे स्वयंपाक असेल किंवा कपडे असेल किंवा काही आणखी. तर स्त्रीत्वामध्ये हे पुरुषत्व असणं आणि पुरुषत्वामध्ये स्त्रीत्व असणं हे स्वाभाविक आहे. याच्यामध्ये अनैसर्गिक, अयोग्य किंवा थिल्लरपणा, आचरटपणा असा काहीही नाही. त्याला त्यांनी नाव दिलं ॲनिमा आणि ॲनिमस. अर्धनारी नटेश्वर. एकाच व्यक्तीमध्ये दोनही गुणधर्म असतात. त्या गुणधर्मांचा विकास किंवा विकास म्हणण्यापेक्षा सुद्धा उपयोग आपण कसा करून घेतो, त्या परिस्थितीमध्ये ते गुणधर्म
हे कसे समोर येतात त्याच्यावरती त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा विकास ठरत जातो किंवा घडत जातो. आणि म्हणून एखादी स्त्री जर आक्रमकपणे किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट किंवा बाकीचे मेल ओरिएंटेड गेम्स जर असे खेळत असतील तर त्याच्यामध्ये वावगं काहीही नाहीये. आणि तसंच एखादा पुरुष जर संवेदनशील असेल, दुःखाचा कुठला प्रसंग बघितल्यावरती किंवा पटकन कोणाचं काहीतरी असं कमी जास्त ऐकल्यावरती जर एखाद्या पुरुषाच्या डोळ्यात टचकन पाणी येत असेल तर ते स्वाभाविक आहे. असं म्हणणं हे योग्य नाही की अरे एका मुलासारखा मुलगा किंवा पुरुषासारखा पुरुष आणि मग रडतो का. ते स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे. तिसरा भाग शॅडो आर्केटाइप. म्हणजे शॅडो म्हणजे काय तर सावली. आणि सावली कशी असते? काळी असते, गडद असते. बलात्कार किंवा निर्घुण हत्या होते, त्याच्यानंतर जेव्हा ते न्यूजपेपर मधले हेडिंग्स असतात, अमानवी कृत्य, पाशवी अत्याचार वगैरे वगैरे, दिसायला ती व्यक्ती माणसासारखी असते, हातपाय तोंड वगैरे, पण आतली जी वृत्ती असते ती वृत्ती मात्र पूर्णपणे पशुत्वाची वृत्ती असते. निर्भया केस काय आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये, कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी झाल्या. इतकंच नाही तर बहुतेक 2001च्या आसपास 1 का 2 मध्ये काहीतरी जे गुजरातमध्ये तो भूकंप झाला होता जानेवारीतला. प्रसंग काय होता आणि काय, पण त्याच्यात सुद्धा काही लोकांनी हात साफ केले. लोक तिथे मरून पडलेली आहे, ढिगाऱ्याखाली आहे, कोणाचा हात दिसतोय, कोणाचा काहीतरी फक्त मान दिसते किंवा काही मदत करणं किंवा बाकीचं तर दूर, पण जे काही अंगठ्या, चेन, पैसे, पाकिट, त्यातल्या त्यात जे दिसेल ते आपण घेतोय, अशाही काही वृत्ती दिसल्या. माणसंच, पण ती जनावरासारखी ती वागतात आणि ही वृत्ती आपल्यामध्ये असते. कालयुग पुढे, म्हणजे हा सगळा भाग एक एक एक्सप्लेन करत असताना पुढे कालयुग म्हणतो आपल्या सगळ्यांमध्ये ही वृत्ती आहे, पण केवळ बऱ्याच लोकांमध्ये ते संस्कार आहेत, ती जाणीव आहे, इतर 4 चांगल्या गोष्टींचा प्रभाव जास्त आहे. त्याच्यामुळे शॅडो ही वृत्ती किंवा शॅडो हे तत्व हे बाहेर येत नाही. आणि माणूस म्हणून जर आपल्याला रोजचा काही एक अभ्यास, एक सराव जर करायचा असेल तो हाच, की कुठल्या वृत्तीला आपण जास्त चालना देतोय, जास्त स्कोप देतोय, आणि कुठल्या वृत्तीला आपण आटोक्यात ठेवतोय, नियंत्रणात ठेवतोय आणि हळूहळू ते पूर्णपणे काढून टाकतोय. आणि तोच भाग म्हणजे मनुष्यत्वाकडून देवत्वाचा प्रवास वगैरे. सो मग हे आता पुन्हा असं तत्वज्ञानामध्ये भरपूर मग त्याच्यावरती होईल, पण मानसिकतेचा भाग किंवा मानसिक जडणघडण कशी होत जाते त्याचे काही महत्वाचे हे आर्केटाइप्स हे कार्ल युंग यांनी सांगितले. चौथा अत्यंत एक महत्वाचा म्हणजे सुवत्व. भूमिका वठवतो, सावलीचा भाग असतो किंवा डार्क नेचर आपलं असतं, स्त्रीत्व आणि पुरुषत्व. पण या सगळ्यामध्ये आपले विचार, आपल्या भावना, आपलं वर्तन, आपल्या इच्छा, आकांक्षा, ह्या सगळ्या गोष्टींना आपण सुसूत्रपणे एकसारखेपणानं आपण कसं जुळवून आणतोय, ह्या सगळ्यांमध्ये एकतानता, एकसुरीपणा कसा असेल, जेवढी एकवाक्यता असेल तेवढं ते व्यक्तिमत्व अधिक खुलून येतं, अधिक चांगल्या पद्धतीने तिथे विकास होतो. त्याच्या उलट आपण विचार काहीतरी करतोय आणि आपलं वर्तन काहीतरी भलतंच आहे आणि भावना काहीतरी वेगळ्याच आहे, कशाचा कशाशी काही संबंध नाही. मग तिथे आपल्याला दुःख, राग, चिंता, असमाधान, चिडचिड होणं हे स्वाभाविक आहे. म्हणून कार्ल युंग यांच्या मते आपल्या जीवनाचं उद्दिष्ट किंवा जीवनाचा जर खऱ्या अर्थानं प्रवास जर असेल तर तो म्हणजे आपल्या स्वत्वाचा विकास. स्वत्वाचा विकास म्हणजे नेमका कसा? तर आधी जसं म्हटलं, आपले विचार, आपल्या भावना,
आपलं वर्तन, वृत्ती, इच्छा, आकांक्षा, स्वप्न, मनाच्या सगळ्या अशा प्रक्रियांमध्ये समानता असणं, एकसारखेपणा असणं, ते म्हणजे स्व. हे मुखवटे, हे पर्सोना, स्त्रीत्व आणि पुरुषत्व, ही नकारात्मकता आपल्यामधली, आणि या सगळ्यांच्या आधारे, या सगळ्यांमधून आपलं हे स्व हे घडत असतं. इतकं क्लिअर होत आहे एवढं, हा जो भाग डिस्कस केला तो? सर म्हणजे ते ट्रान्सजेंडर वगैरे जो प्रकार आहे हो. त्याच्यामध्ये म्हणजे जो तुम्ही दुसरा मुद्दा डिस्कस केला की अर्धनारी नटेश्वर, त्याच्यामध्ये अपोजिट जेंडरचा एलिमेंट तो हावी होतो म्हणून ते त्या केसेस होतात. ते अति प्रमाणात होतं तिथे. हो हो, ते प्रमाण जास्त होतं म्हणून. तर हे मानसिक विकृती का मग? काय काय? त्याला मानसिक विकृती असं काही म्हणता येईल का? नाही नाही नाही, ती अजिबात विकृती नाही. ट्रान्सजेंडर किंवा समलिंगी आकर्षण असणं, विरुद्ध लिंगी आकर्षण नसणं, हे अजिबात विकृत नाही. वेगळं आहे पण विकृत नाहीये. विज्ञानाच्या दृष्टीने जरी आपण विचार केला तरी ती हॉर्मोनल चेंजेस आपल्यामध्ये होतात, म्हणून आपल्याला हे विरुद्ध लिंगी आकर्षण वाटतं, जाणवतं, किंवा त्या त्या वयामध्ये ते आकर्षण असतं. त्यांच्या शरीरामध्येच ते नाहीये इतकाच भाग आहे, पण त्याचा अर्थ ते विकृत आहे किंवा दोष आहे, पाप आहे, असं अजिबात नाही. ते सुद्धा पूर्णपणे माणूस आहेत. ते फक्त हार्मोनल काही चेंज आला त्याच्यामुळे बस बस तेवढंच. हो हो हो. सर चौथा भाग पुन्हा एकदा सांगा थोडासा. स्वत्व. स्वत्व म्हणजे सर आपल्या स्वशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये एकवाक्यता असणं, एकसारखेपणा असणं म्हणजे स्वचा विकास. सर याच्या हा जो चौथा मुद्दा आहे हो स्व, म्हणजे आपले जे संत महात्मे होऊन गेले ते म्हटले बोले तैसा चालले त्याची वंदावी पावले. करेक्ट. म्हणजे हे एक प्रकारे हे झालं ना की अगदी आपण बरोबर. काही 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 लोक म्हणजे फक्त स्वतःला चांगले दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण ते थोड्या दिवसात आपल्या लक्षात येतं की हे असं काही नाहीये बाबा. हो म्हणून हो हे संत असं सांगून गेले की असं वागावं. बरोबर, अगदी बरोबर. सर हो अर्धनारी विचार. नटेश्वरच्या ह्याच्यामध्ये अर्जुनाचं पण एक होऊ शकेल ना, त्याला नृत्यकला ही जास्त चांगली होती, तसंच त्याच्यामध्ये पुरुषत्व म्हणजे क्षत्रियत्व पण होतं. हो हो, बृहन्नलेचं तो रोल केला होता त्या हा म्हणजे आणि अर्जुनाने. ह्याच्यामध्ये आणि सगळ्या ह्याच्यामध्ये तसं पण येऊ शकतात. आणि म्हणजे मुखोट्यामध्ये पण तो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहे, हो तसं हो अर्धनारी नटेश्वरच्या ह्याच्यामध्ये पण येतं. आणि सेल्फ रिअलायझेशनच्या म्हणजे स्वतःच्या विचारांमध्ये पण तो एक तांता होती त्याची कृष्णाबद्दलची, असं पण होऊ शकतं का? बरोबर बरोबर, नक्की नक्की. ओके. हो. आवाज येत नाहीये मॅडम तुमचा. जयश्री मॅडम. एक 2 मिनिटात मी जॉईन करतो. एक 2 मिनिटं.
हॅलो. हरिओम. हरिओम सर. हरिओम सर. येस येस. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास हा कसा होत जातो ते कार्ल युंग यांनी सांगितलं. सिग्मंड फ्रॉइड यांनी जसं ते मौखिक, शैक्षणिक अवस्था, गुदकामुकता, सुप्तावस्था वगैरे अशा टप्प्यांमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि पहिल्या 7 वर्षांमध्ये 8 वर्षांमध्येच आपलं व्यक्तिमत्व ठरतं, घडतं असं सांगितलं होतं. कार्ल युंग यांनी सिग्मंड फ्रॉइडचं मत पूर्णपणे खोडून काढलं आणि त्याच्यावरती टीका करताना त्यांनी असं म्हटलं की असं ठराविक टप्प्यांमध्ये किंवा एकदा होऊन जातं असं नाही, तर आपल्या व्यक्तिमत्वाचा जीवनभर प्रवास तो बदल सारखा होतच असतो. लहानपणामध्ये काय होतं हे लहानपण, चाइल्डहुड, लहानपण, की लहानपणामध्ये आपण जे काही करत असतो, कार्ल युंग यांचं म्हणणं असं की ते सगळं आपण आपल्या आई-वडिलांमुळेच करत असतो. आई-वडिलांचं जसं वर्तन असेल, आई-वडिलांचं जे काही वागणं बोलणं असेल, ते सगळं निरीक्षण करून त्या आधारेच आपलं वर्तन हे असतं. म्हणून लहान मुलांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचंच ते एक प्रकारे तसं प्रतिबिंब असतं. शेरलॉक होम्स वरती जी एक कादंबरी आहे, ते एकूण सगळं डिटेक्टिव्ह पार्ट वगैरे आहे किंवा तसं क्रिमिनल सायकोलॉजीसाठी तो भाग खूप चांगला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक भाग खूप छान असं त्यांनी मेन्शन केलाय की लहान मुलांच्या वर्तनावरून आई-वडिलांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज आपल्याला लावता येतो किंवा आणि आई-वडिलांच्या व्यक्तिमत्वावरून, आई-वडिलांच्या वागण्या बोलण्यावरून त्यांच्या मुलांबद्दलचा आपण अभ्यास करू शकतो. लहान मूल तेच वागणार, तसंच वागणार, तेच बोलणार, ज्या पद्धतीच्या वातावरणामध्ये ते लहानाचं मोठं होतंय. पुढे जसजसं आपण हे वयात येतो किंवा त्या पौगंडावस्थेमध्ये येतो, एक प्रकारे ते वादळी वय असतं, स्टॉर्मी एज. ह्या वयातली गंमत अशी की ते वय सोडून बाकीच्या सगळ्यांना असं वाटत असतं की आपण त्या वयामध्ये कधी जाऊ. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे, आपण पुन्हा जर असे 14, 15, 16 वर्षाचे झालो तर किती छान होईल. उगाचच आपण मोठे झालो असं आपल्याला कधीतरी वाटतं. पण त्या वयातल्या मुलांना असं वाटत असतं, आम्ही कधी मोठे होऊ. आम्हाला हे वय नको. दुसरं असं, त्या वयातल्या मुलांना असं वाटतं की आम्हाला सगळं कळतं. आणि दुसऱ्या वयातली लोकं म्हणतात की तुम्हाला काहीच कळत नाही. ते असं एक प्रकारे वेगळंच विचित्रच काहीतरी ते वय असतं. ह्या वयामध्ये जे मानसिक आव्हान जर कुठलं असेल तर ते म्हणजे स्वतःशी आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेणं. स्वतःशी का बरं? कारण जे काही शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात, त्या बदलांना स्वीकारणं, लक्षात घेणं आणि त्यानुसार अ, घडत जाणं, जुळवून घेणं हा भाग. अर्थात इथे आणि इथे सुद्धा जो मुख्य फोकस असतो, तो कुठे असतो तर तो बाहेरच्या गोष्टींवरती असतो. शाळा कशी आहे, काय शिकलो, काय करायचंय लाईफमध्ये, करिअर काय करायचंय, जॉब कसा असेल, माझा जोडीदार कसा असेल, मी काय करायला हवं, वगैरे, वगैरे, वगैरे सगळं. बऱ्याच अंशी बाह्यांगाचा विचार तरुण वयापर्यंत जास्त असतो. हिंडणं, फिरणं, खाणं, माझा अपिअरन्स म्हणजे मी लोकांसमोर दिसतो कसा, दिसते कशी, लोकांनी बघावं म्हणून मी काय करायला हवं असं वाटणं, कारण अट्रॅक्शन वालीच ती फेज असते. आणि म्हणून मुख्य उद्दिष्ट जर कुठलं असेल तर ते म्हणजे ह्या भोवतालच्या परिसरामध्ये
जशी आजूबाजूची परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये स्वतःचं एक काहीतरी स्थान निर्माण करणं, स्वतःची एक ओळख अशी निर्माण करणं, हा भाग. हळूहळू वय हे पुढे सरकतं आणि मग इथे मात्र म्हणजे साधारण 35 पासून पुढचा भाग 35 ते 40 वगैरे असं, सॉरी 35 ते 50, 35 ते 60 वगैरे. काही वेळेस मग इथे एम्प्टीनेस वाटतो, की आता आपण 35व्या वर्षाचे आहोत, 40व्या वर्षाचे. ठीक आहे, आतापर्यंत आपण पैसा, सुबत्ता किंवा लोकांच्या मान-पान वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार केला. पण काय मिळालं आता? काय करतोय आपण? काय करायला हवं इथून पुढे? काही वेळेस असंही होतं, की जो काही एक उत्साह आहे, जी उमेद असते, ती उमेद सुद्धा हळू कमी होत जाते. अनेकदा माता-भगिनींच्या बाबतीत एम्प्टीनेस किंवा तो जो मेनोपॉजवाला पार्ट असतो, फॅक्टर असतो. शारीरिक बदल पण होतात आणि शिवाय कसं असतं, की जोडीदार सातत्यानं कामामध्ये बिझी आहे. ज्या मुलांमध्ये आपण आतापर्यंत रमत होतो, ती मुलं आता त्यांच्या करिअरमध्ये सेटल्ड होत आहेत किंवा काही. आता आपण काय करावं? त्यामुळे मग ते 5, 7, 8 वर्ष ही काही वेळेस फार चॅलेंजिंग अशी जाणवतात. अर्थात कार्ल युंग यांचं म्हणणं असं, की वयाच्या ह्या टप्प्यावरती असे बदल होणं हे स्वाभाविक आहे आणि ते सुद्धा युनिव्हर्सल आहे. सगळेच जण हे ह्या फेज मधून जातात, ते जातच असतात. आणि म्हणून थोडक्यात त्यांनी सांगितलं, की फर्स्ट हाल्फ जीवनाचा जो एक आपण मध्यंतर जर म्हटला साधारण 40च्या आधी आणि 40च्या नंतर सर्वसाधारणपणे. तर 40 पर्यंत आपलं फोकस काय असतो, की ऑब्जेक्टिव्हली अगदी वस्तुनिष्ठपणे हे आहे, ते आहे, हे नाहीये, ते नाहीये, विषय संपला. आम्हाला पैसे कमवायचे, आम्ही जॉब केला, आम्हाला पेमेंट पाहिजे. आम्ही इतकी मेहनत केली, आम्हाला रिटर्नमध्ये हे मिळालं किंवा मिळायला हवं. घर हवं, गाडी हवी, बंगला हवा, हे करिअर करायचंय, ते करिअर करायचंय, ह्याच्यात आहे. अगदी वस्तुनिष्ठपणे. पण 40 नंतर मात्र थोडंसं माणूस आतमध्ये वळतो, आतमध्ये वळायला सुरुवात होते, अंतर्मुखी. काय केलं मी? काय कमवलंय? काय मिळवलंय? कितपत समाधानी आहे? जे गोल होतं तेच मी अचीव्ह केलं आहे का? जर नसेल तर का? काय कारण त्याच्या मागचं? अशा सगळ्या गोष्टी तिथे येतात. आणि म्हणून थोडी ती आंतरिक जाणीव ही साधारण 40 नंतर सर्वसाधारणपणे ही वाढते किंवा वाढायला हवी, असं कार्ल युंग यांचं म्हणणं. आणि म्हणून त्यांनी एक पुढचा मुद्दा असा सांगितला, कारण हे जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा सर्वांगीण आरोग्याचे 3 गोष्टी सांगितल्या. शारीरिक आरोग्य, भावनिक आरोग्य आणि स्पिरिच्युअल रिन्यूवल. आपले मोबाईलचे प्लॅन आपण कसे रिचार्ज करतो, रिन्यू करतो, तसं ते आध्यात्मिकतेमध्ये सुद्धा स्वतःला गुंतवून घेणं एका चांगल्या अर्थानं हा भाग. आणि तसं म्हणून हे कार्ल युंग यांचं हे वाक्य आहे, की जी आपली आवड आहे ती वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर भौतिक सुखापेक्षा, शारीरिक सुखापेक्षा हळूहळू का होईना, पण आध्यात्मिकतेकडे, तत्वज्ञानाकडे, तत्वचिंतनाकडे ती वळायला हवी. आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय? हो सर. हो सर. ओके, ओके, गुड. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर जी आपली आवड आहे, जो आपला फोकस आहे, तो फोकस शारीरिक सुख असेल, ऐहिक सुख असेल, भौतिक सुख असेल, तो एका विशिष्ट टप्प्यानंतर बदलायला हवा. इट मस्ट बी शिफ्ट फ्रॉम फिजिकल टू स्पिरिच्युअल. आध्यात्मिकता, तत्वज्ञान, तत्वचिंतन, काहीतरी आंतरिक जाणीव, आंतरिक विचार, स्वचा विचार हा असायला हवा. तरच आपण खऱ्या अर्थानं आनंदाचा अनुभव हा घेऊ शकू, असं कार्ल युंग यांचं म्हणणं. आता जसं
फ्री असोसिएशन, ड्रीम एनालिसिस, अशा सगळ्या गोष्टी ह्या फ्रॉइडने सांगितल्या. तेच ड्रीम एनालिसिस कार्ल युंग यांनी सुद्धा उचललं. पण फ्री असोसिएशन म्हणजे काय तर मुक्त सहचर्य आणि वर्ड असोसिएशन म्हणजे शब्द सहचर्य. म्हणजे एक शब्द दिला जायचा, त्या शब्दाला कोण काय आणि कसं उत्तर देतंय त्या उत्तरावरून, ते उत्तर देण्याच्या त्या पद्धतीवरून ह्या गोष्टी पुढे समजतात की नेमकं त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चालू आहे. त्याला म्हणतात वर्ड असोसिएशन. एक छोटासा व्हिडिओ आहे, तो आपण बघू म्हणजे हा मुद्दा आणखीन क्लिअर होईल आणि मग नंतर पुढे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कंटिन्यू करू. एक मिनिट. आवाज येत नाही. एक मिनिट थांबा. हा भाग दिसतोय तुम्हाला? हो सर. ओके ओके. हो सर. सर ऐकू येत आहे? नाही. आवाज नाही येते सर. नाही सर. जिंदगी ना मिलेगी दोबारा. आता ऐकू येत आहे? नाही. नाही. नाही सर. ऐकू येत आहे तुम्हाला? नाही नाही. सर तुमचा आवाज सर आवाजच येत नाही. किती वेळेस ना आवाज कट येत होतोय नाही. आवाज. यायला लागला सर. आता आवाज येतो, थोडा ब्रेक होतोय पण सर सिच्युएशन तुम्हीच समजावून सांगा, कारण ते क्लिप मधलं काहीच कळत नाहीये. सर मुद्दा कळला मला.
बऱ्याच जणांनी हा मूवी पाहिलेला आहे, त्यामुळे आठवणार नाही असं तर होणार नाही. वर्ड असोसिएशन मूवी म्हणजे छान शब्द सहचर्य पद्धत. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ठराविक असे काही शब्द देतो आणि त्या शब्दांना ती व्यक्ती कशी उत्तरं देते आणि ती उत्तरं देत असताना शारीरिकतेच्या पातळीवरती काय प्रतिसाद आहे, म्हणजे हात क्रॉस आहेत का, आय कॉन्टॅक्ट आहे का, किंवा बोलण्याचं स्पीड कसं आहे, टोन कसा आहे, उच्चार कसे आहे, खूप फास्ट मध्ये बोलतायत, अडखळत बोलता आहे, लपवणं छपवणं काही आहे का, उत्तर देण्यामध्ये काही स्लो आहे का, की खूप काहीतरी असं विचार करून आठवून काहीतरी लपवण्याचा असा प्रयत्न करून मग ते उत्तर दिलं जात आहे, असं काही आहे का. स्लिप ऑफ टंग, पटकन काहीतरी नको ते बोललं गेलं किंवा जे बोलायचं आहे ते खूप म्हणजे पटकन व्यक्त केलं जात नाहीये. हे क्रिमिनल ट्रायल मध्ये काही वेळेस असं होतं की जेव्हा खरं काही सांगायची वेळ येते तेव्हा मग अडखळत बोललं जातं किंवा बुबडी वळते ज्याला आपण म्हणू, किंवा काही वेळेस असंही होतं की ती व्यक्ती उत्तर देणंच टाळते. शब्द सहचर्य. कार्ल युंग यांचं म्हणणं असं की काही ना काहीतरी मनामध्ये तो एक प्रकारचा न्यूनगंड आहे, एक प्रकारे काहीतरी मानसिक ऊर्जा, मानसिक दृष्ट्या ती व्यक्ती त्या विशिष्ट मुद्द्याला अनुसरून, त्या विशिष्ट शब्दाला अनुसरून काहीतरी विचार करतीये, जे विचार त्या व्यक्तीला सहजतेनं व्यक्त करायचे नाही. त्यामुळे अशा 5-6 ह्या गोष्टींमधून मग हे सगळे मुद्दे किंवा तो एक भाग हा व्यक्त होत असतो. आणि म्हणून हा शेवटचा भाग असा की मग जर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वचा अभ्यास हा करायचा असेल तर कार्ल युंग यांच्या या सिद्धांतावर आधारित सायकोसिंथेसिस हे प्रारूप, हे मॉडेल हे आहे. आणि ते असं सांगतं की आपल्या स्वची जडणघडण कशी होते किंवा स्वमध्ये बदल कसे होत जातात, तर ते ह्या सगळ्या अर्थाने संवेदनांच्या पातळीवरती, भावनांच्या पातळीवरती, काय आपण कल्पना करत असतो, इमॅजिनेशन काय करत असतो तो भाग, इंट्युशन, गट फिलिंग्स काय आहे, आंतरिक प्रेरणा, आंतरिक भावना काय आहेत, आपले विचार काय आहेत, आपली इच्छा काय आहे, इम्पल्स म्हणजे स्वाभाविक अशी प्रतिक्रिया, तत्काळ, ह्या सगळ्यातून आपल्या स्वचा हा विकास होत जातो. तर अशा पद्धतीनं आपण कार्ल युंग यांच्या या सिद्धांताची आज आपण चर्चा केली. आता मला एक सांगा, या सिद्धांतामध्ये तुम्हाला पटल्या, तुम्हाला आवडल्या अशा गोष्टी कोणत्या, आणि दुसरा भाग म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला पटल्या नाहीत किंवा ज्या गोष्टी असं तुम्हाला वाटतं की एक प्रकारे हे सिद्धांताचा दोष किंवा या सिद्धांताच्या मर्यादा आहेत, त्या नेमक्या कुठल्या, म्हणजे जमेची बाजू आणि कमकुवत बाजू हे दोनही सांगा, जेणेकरून हा सिद्धांत कितपत समजला तेही आपल्याला कळेल आणि ह्या सिद्धांताची उजळणी सुद्धा होईल. येस, बोला. तू नाही पाहिलं का रे रिमोट? अरे अजून तुम्ही रिमोटच शोधून राहिले का? अगं तुझा MI रिमोट आहे ना, MI मोबाईल आहे ना, बघू. अरे बघू तुझा मोबाईल एक सेकंड. हरिओम सर, मला याच्यातला एक मुद्दा आवडला की तो डेव्हलपमेंट ही होत राहते. असं हॅलो, नाही की आवाज येत नाहीये तुमचा. हरिओम. हरिओम सर. हा, हरिओम. जे डेव्हलपमेंट ही सतत होत राहते, हा मुद्दा मला आवडला याच्यातला. हॅलो, हॅलो, हरिओम. हॅलो, हरिओम सर. दुसरे कसले आवाज येत आहेत ना, तर ते स्टॉप शेअर करून परत शेअर केलं तर मग व्यवस्थित होईल कदाचित आवाज. बर, आता बोला. हा, दुसरे कोणीतरी बोलतायत, त्यांचं झाल्यावर मी बोलेल सर, त्या कंटिन्यू करत. बर.
हरिओम सर. हो, बोला. मी शिवानी देशपांडे बोलते. हा, हा. हे कार्ल जुंग आणि कार्ल रॉजर थिअरी ऑफ सेल्फ पण आहे ना? हो, हो. मग त्याच्यात काय फरक आहे? ती थेरी पूर्ण वेगळी. तो भाग सगळा आपल्या स्वचा विकास कसा होतो किंवा रिअल हा, सेल्फ, सेल्फवरच आयडियल. आहे ना? हो, हो, हो. सेल्फवरतीच आहे. ओके, पण मग परीक्षेत जर आलं तर ती कुठली थिअरी लिहायची? काय प्रश्न आहे त्याच्यावरती येते. पण कार्ल युंग यांची सेल्फ रिलेटेड अशी थेअरी नाहीये. ती अनालिटिकल थेअरी म्हणूनच आहे. ओके, चालेल चालेल, थँक्यू सर. हा, हो. बोलू सर मी? हो, हो, बोला. सर, कार्ल युंग आपण जसं दर्शनशास्त्र म्हणतो आपल्याकडे, तसं हे कार्ल युंगनी मांडलेलं एक मनाचं दर्शन असंच म्हणता येईल. तर याच्यामध्ये म्हणजे मला जे वाटलं ते मी सांगतोय. हो, हो. या व्यतिरिक्त मी कार्ल युंगचा काही अभ्यास म्हणजे तुम्ही सांगितलं होतं पण तो माझा काही झाला नाही. बरं. तर त्याच्याबद्दल क्षमस्व. तर व्यक्ती म्हणून कार्ल युंग जे आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं की बाबा ते भारतीय गोष्टींनी प्रभावित झाले होते आणि फ्रॉइड जे आहेत तर यांचे सहकारी होते. तर त्याच्यामुळे ते नेहमीच्या पठडीतले जे काही रचनात्मक किंवा क्रियात्मक आणि बोधात्मक अशा दोन पेक्षा वेगळा विचार करणारे होते मानसशास्त्राचा. म्हणजे फक्त मन जे दिसतं किंवा जे कार्य करतं किंवा मनाला जे कळतं अशा दोन जे शाखा आहेत त्यापेक्षा ते वेगळं विचार करायला लागले आणि त्याच्यातून फ्रॉइडचा जे सिद्धांत होता त्यातून पुन्हा त्यांना एक अजून पुढे जावं असं वाटलं म्हणून कार्ल युंगनी जे मांडलं तर त्यांचं दर्शनशास्त्र अशा प्रकारे मुद्दाम म्हणतो मी आता त्यांनी कारण असं मांडलेलं आहे की वर्तनवादी मांडलेला आहे. म्हणजे आपण काही जण म्हणतो की दैववादी आणि काही जण म्हणतो प्रयत्नवादी. तसं यांच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्नवादी वाटतात दैववादीपेक्षा. आणि प्रयत्नवादामध्ये मग यांनी मांडलेली जी आहे त्याच्यामध्ये ज्ञात गोष्टी आणि अज्ञात गोष्टी यांचा त्यांनी समन्वय करण्याचा प्रयत्न केला. ज्ञात गोष्टी कोणत्या आहेत तर मनाच्या बाबतीतली मनाची तत्व ही त्यांची ज्ञात गोष्टी म्हणून त्यांनी सांगितल्या की जे तीन तुम्ही सांगितल्या प्रिन्सिपल ऑफ अपोजिशन आणि त्या गोष्टी. त्यानंतर जी तत्वाच्या बरोबर तत्व ही जी आहेत ही कारण अशा अर्थाने आहेत. म्हणजे यामुळं मनाचं आपल्याला मनाच्या गोष्टी घडतात आणि मनाचं कार्य मग ते संवेदन अंतर्ज्ञान या ज्या तीन गोष्टी सांगितल्या हे मनाचं जे कार्य आहे. तर मग हे कार्य आणि कारण या ज्या गोष्टी आहेत याच्यातून घडणारी जी वैयक्तिक ही प्रकृती जी आहे म्हणजे जनरल ही सगळ्यांसाठी असते. अंतर्मुख बहिर्मुख आणि उभय हे कुणीही असू शकतं. अशा प्रकारे एक जनरल प्रकारचं मन असं असतं. आता याचा अभ्यास जर करायचा असेल तर वैयक्तिकतेकडे जावं लागेल. मग वैयक्तिक जी गोष्ट अज्ञात आहे अशा ह्या ज्ञात झालेल्या गोष्टीकडून अज्ञात वैयक्तिकतेकडे जाताना आपल्याला पर्सोना म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व त्याची वृत्ती म्हणजे ते पर्सोना अर्धनारी नटेश्वर शॅडो आणि त्या सेल्फ आर्चिटाइप या पद्धतीने. आणि तिसरं जे आहे की व्यक्तिगत विकास म्हणजे पर्सोना म्हणजे पूर्वीच आलेलं वृत्ती जे आहे तो स्वतः अनुभवतो किंवा त्या विकास नसतं झालेल्या परंतु त्या असतात त्याच्याकडे हे त्याला जाणवतं. त्याच्यानंतर तो विकास करतो व्यक्तिमत्व विकास. त्याच्यामध्ये मग वयानुसारचे 4 टप्पे सांगितले त्याच्यानुसार तो बदलत जाणार. फिजिकल टू फिजिओलॉजी हे फिलॉसॉफिकल त्याने अपेक्षित आहे असंही मांडलं त्यांनी. पण ते टप्पे सांगितले आणि यात शेवटचं जे होता गोष्ट की थोडस लाईट गेली आमच्याकडे 1 मिनिट. स्व अभ्यासार्थ त्यांनी एक प्रारूप मांडलं की वैयक्तिक स्व अभ्यास करताना ते स्टार मध्ये त्यांनी 6 गुण आणि याच्यातून शेवटी आपण स्वतःच्याकडे जातो. अशा प्रकारे त्यांनी वैयक्तिक मन कसं अभ्यासावं याचं एक दर्शन मांडलं असंच मला म्हणावं वाटतं. धन्यवाद सर. बर मग आता 1 मिनिट. हो 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 1 मिनिट. मग आता माझा प्रश्न असा की ह्या सिद्धांतामधल्या जमेच्या बाजू कोणत्या आणि या सिद्धांताच्या मर्यादा कोणत्या? सर मी सांगते. मर्यादेमध्ये सर वर्ड असोसिएशन टेस्टला घेता येईल असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण मनात एक विचार करतो आणि उत्तर वेगळंच येतं. तर त्यावरनं आपल्याला पुढच्याला जज नाही करता येणार. तर ही एक मर्यादा असू शकते. बर बर. अजून सर व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास जो आहे तो बराचसा भारतीय संस्कृतीशी मिळता जुळता आहे असं मला वाटतंय. ओके.
त्यामुळे त्यांनी सांगितलेलं बालपण आहे, पौगंडावस्था आहे, तरुणपण आहे आणि फर्स्ट हाफ ऑफ लाईफ आणि सेकंड हाफ ऑफ लाईफ जे सांगितलं आहे त्यात त्यांनी आपल्या योग संस्कृतीप्रमाणेच सांगितलेलं आहे की इथे तुम्ही असं करा, म्हणजे जसं त्याच्यानंतर आपण तसं म्हणतो करा. ना की एकाने ग्रहस्थाश्रम, बोला एकाने वानप्रस्थाश्रम. बोला हो हो. म्हणजे आपण स्वकडे वळलं पाहिजे नंतर. हो हो हो. बर. अजून काय मुद्दे सांगाल तुम्ही? हॅलो.